या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ येमोल शेखरिगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांनी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान ठिकठिकाणी या पदयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले, तसेच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी उमेदवारांचे हार घालून स्वागत करण्यात आले. दरम्यान माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचे आश्वासन दिल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते दत्तू पोसा यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे सांगितले. या पदयात्रेत भाजप कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाडकी बहीण योजनेला वाढत चाललेला प्रतिसाद आणि या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाऊ काल सोलापूर शहरात येऊन सगळ्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केलंय की ही योजना कदापि बंद होणार नाही. उलट या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचं त्यांनी जे आवाहन केलंय त्याचा एकूण प्रभाव, त्याचबरोबर या देशाचे प्रधान सेवक माननीय श्रीयुत नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या कुशल, सक्षम आणि चाणाक्ष नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताची सुरू असलेली गतिमान वाटचाल, त्याचबरोबर या सोलापूर शहरातल्या प्रत्येक सण उत्सवामध्ये, प्रत्येक संकटामध्ये आपल्या हक्काचा भाऊ म्हणून सहभागी होणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे, या शहराला 1 वर्षाच्या आत जवळजवळ 150 कोटीचा निधी खेचून आणणारे माननीय देवेंद्रदादा कोठे, या सगळ्यांच्या कामाचा परिपाक आणि इथले चारही उमेदवार आमचे माजी नगरसेवक असणारे मेघनाथजी येमोल असतील किंवा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते शेखरजी हिगे असतील, आमच्या कादंबरीताई मंजेली असतील किंवा शिवराम प्रतिष्ठानच्या आमच्या पूजाताई वाडेकर असतील, या चारही उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क या भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागातील सगळे स्वयंसेवक कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रभाग 9 मधील पूर्ण पॅनल 100% भाजपा प्रचंड मताधिक्याने विजयी होईल हा विश्वास वाढतोय. आजच्या या पदयात्रेला सुद्धा नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभतोय. नागरिकांना हीच विनंती करतोय, येत्या 15 तारखेला आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं. मला खात्री आहे येणाऱ्या 16 तारखेला प्रभाग 9 मध्ये विरोधकांचे एकही डिपॉझिट राहणार नाही एवढं 100% खात्री देतो. जसं देवाभाऊने, जसं देवेंद्र दादाने, जसं नरेंद्र भाऊने जसं काम चालू आहे त्याही पद्धतीनं चारही उमेदवार जिंकून आल्यावर आमच्या प्रभाग 100% चांगला विकास काम होतील असं सगळ्या नागरिकांना ग्वाही देतो. धन्यवाद.